कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बडी बडी, वेदाला ना तुझी खूप आठवण येते. तू पण वेदाला मिस करतोयस ना? आपण ना एक काम करूया, उद्या सकाळी मी तुला वेदाकडे घेऊन जाते. बाबा उठायच्या आधी ना परत येऊन बांधते. चालेल? कोणालाच सांगूया ना. ओके, गुड बॉय. आता यावेळी आउट हाऊस मध्ये कोण चाललंय? अचानक माईचं कसं आलं? हॅलो, कोणी आहे का इकडे? हॅलो, अजित, घाबरले ना मी. तू इथे काय करतोयस? हा प्रश्न मी तुला विचारलं पाहिजे. एवढ्या रात्री एकटी तू इथे काय करतेस? अरे काय झालं माहितीये का? काय झालं? मी ना कोणाला तरी नाही, काही नाही. अजित, इझी. मी काय म्हणत होतो, बाहेर बघ, गार वारं सुटलंय, मस्त वातावरण आहे, छान रात्र आहे. तुलाही झोप येत नाहीये, मलाही झोप येत नाहीये. थोडा वेळ बसूया, छान गप्पा मारूया. हे एक मिनिट हा. मला झोप येत नाही. कोण म्हणाला? तुला झोप येत नाहीये म्हणूनच तर तू थांब ना. मला झोप येत नसती ना तरी मी थांबले नसते. आणि मी का गप्पा मारू तुझ्याशी? अनन्या डार्लिंग, तुला झोप येत नसली तरी माझी झोप उडाली आणि ती तू उडवलीस. आज नाही थांबलीस तू. ठीक आहे, इट्स ओके. पण उद्या तुला थांबावंच लागेल. माझ्याशी लग्न झाल्यावर आता लग्नाची बायको नवऱ्याचं म्हणणं टाळू थोडीच शकते. आणि मी तुझ्याशीच लग्न करणार आहे. by hook or by crook. तुझा संकेत मिळाला. मला बोलवलंस? हो, उद्याची तिथी आपल्यासाठी विशेष आहे. पुन्हा एकदा संधी चालून येते मंजिरी. उद्या औसेचा दिवस.
चंद्रावर सावली पडते आणि अंधकार त्याला गिळून टाकतो तो दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो. ध्यानात आहे ना? हो. उद्याची पूजा नीट मार्गी लागायला हवी. मागच्या वेळी जे झालं त्याची पुनरावृत्ती नकोय. ते अर्धवट राहिलेले विधी उद्याच्या औसेला पूर्णत्वास गेलेच पाहिजेत. उद्याचे सगळे विधी पूर्ण होतील, मी शब्द देते. फक्त शब्द नको, मी सांगितलं ते घडायलाच हवं. मागच्या वेळी क्षमा केली, पण आता हे पूर्णत्वास जायलाच हवं. अन्यथा कठोर शासन काय असतं हे तुला ज्ञात आहे. त्याचा प्रत्यय द्यायची वेळ येऊ देऊ नको. मया नम्रियते अहं अमरास्मी. उद्या तक्रारीला जागा राहणार नाही. मी जातीने लक्ष घालीन. तू ठरवलंयस तसंच होईल. नमस्कार दादा. नमस्कार. देवी महागौरीच्या मंदिरात आपलं स्वागत आहे. प्रवास कसा झाला? छान झाला. या चा हे दादासाहेब रामपोळे. नमस्कार. आणि या मंजिरी वैद्य. नमस्कार. मंजिरी, आणि हे बाकीचे त्यांचे कुटुंबीय. नमस्कार. नमस्कार. दादासाहेबांनी आपल्या मंदिराच्या नूतनीकरणासाठी खूप मदत केलेली आहे आपल्याला. आणि हे नागनाथ या मंदिराचे मुख्य पुजारी. आजच्या आपल्या पूजा अर्चेचे सगळे विधी हेच पार पाडणार आहेत. आता आधी तुम्ही सर्वजण महागौरी मातेचं दर्शन घ्या. नंतर आपण पूजेला सुरुवात करू. चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.